जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास दुसरा. सूर्यस्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा सूर्यवंश. सकळ वंशामध्ये विशेष. मात्रंड मंडळाचा प्रकाश. फाकला भूमंडळी. सोमा अंगी आहे लांछन. पक्षा एका होय क्षीण. रविकिरण फाकता पण कळाहीन होये. या कारणे सूर्या पुढे दुसरी साम्यता न घडे. जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी मात्रांसी. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. आणि समास दुसरा आहे सूर्यस्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मग समर्थाने सुरुवातीलाच म्हटलेला आहे धन्य धन्य हा सूर्यवंश. समास दुसरा सूर्यस्तवन निरूपण नाम याचं श्रवण आज आपल्याला समर्थ देत आहेत. आणि श्री समर्थानी धन्य धन्य हा सूर्यवंश म्हणजे श्री समर्थानी रघुवंशाचा इतिहास, रघुवंशाचं महत्व, सकळ वंशामध्ये विशेष, मात्रंड मंडळाचा प्रकाश, फाकला भूमंडळी म्हणजे सर्व समर्थ म्हणतात आहे की धन्य धन्य हा सूर्यवंश. जगात अनेक वंश आहेत पण त्या सर्वांमध्ये काय आहे? सूर्यवंश हा विशेष आहे, हा सर्वात विशेष आहे. आणि धन्य धन्य हा सूर्यवंश, धन्य आहे तो सूर्यवंश. सकळ वंशामध्ये विशेष. सगळ्या जगात अनेक वंश आहेत आणि या सगळ्या वंशांमध्ये सर्वात श्रेष्ठ वंशामध्ये विशेष असा कोण आहे? सूर्यवंश आहे. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात मात्रंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. मग हा सर्वांमध्ये समर्थ म्हणतात त्या सर्वांमध्ये सूर्यवंश हा विशेष आहे. आणि विशेष असल्यामुळे तो खरोखरच कसा आहे? धन्य धन्य हा सूर्यवंश. खरोखरच तो धन्य आहे. आणि सर्व पृथ्वी तलावर सूर्यमंडलाचा प्रकाश काय आहे? पसरलेला आहे. मात्रंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. सगळीकडे त्याचा प्रकाश काय आहे? पसरलेला आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की श्री समर्थाने रघुवंशाचा इतिहास, रघुवंशाचं महत्व या समासात विशेष करून सांगितलेलं आहे. मग रघुवंश म्हणजे काय? रघुवंश म्हणजे काय आहे? सूर्यवंश. रघुवंश म्हणजे काय आहे? सूर्यवंश. आणि सूर्यवंशाचं वर्णन समर्थ पहिल्याच ओळीमध्ये करतात. धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष, मात्रंड मंडळाचा प्रकाश, फाकला भूमंडळी. मग सूर्यवंश, सूर्यवंश म्हणजे नेमका कोणता वंश आहे? तर सूर्यवंश म्हणजे रामाचा वंश. रामचंद्रांच्या वंशाचं वर्णन, सूर्यवंशाचं वर्णन, सूर्याचं महत्व श्री समर्थांनी या समासामध्ये विशेष केलेलं आहे. श्री समर्थांचे आराध्य दैवत त्यांचे सद्गुरू प्रभू रामचंद्र, या प्रभू रामचंद्रांसारखंच वर्णन जणू काय समर्थ या ठिकाणी करतात आहे. मग सूर्यवंशामध्ये अनेक महान राजे होऊन गेले. सूर्यवंशामध्ये अनेक महान राजे होऊन गेले, अनेक होऊन गेले. आणि त्या राजांमध्ये श्रीरामांच्या वंशाचे पूर्वज म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. जसा रघुवंश म्हटलं असं, रघुवंश म्हटलं असे महान राजे या वंशामध्ये होऊन गेले. आणि त्याच वंशातला राजा सूर्याप्रमाणे तेजस्वी, कारण तो मुळातच कसा आहे? सूर्याचा वंश आहे, सूर्याचाच वंश आहे. कारण त्या वंशाचं सूर्यवंश आहे, त्याचं वंशच काय आहे? सूर्यवंश. आणि म्हणून सूर्यवंशाचं वर्णन करताना समर्थ म्हणतात धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष. धन्य आहे, धन्य धन्य हा शब्द वापरला आहे. धन्य धन्य हा सूर्यवंश. धन्य धन्य का म्हटलं आहे? धन्य धन्य सूर्यवंश असं का म्हटलंय? कारण या वंशामध्ये जन्माला आलेले जे राजे होते त्याचं वर्णन वाल्मिकींनी आपल्या वाल्मिकी रामायणामध्ये करून ठेवलेलं आहे. आणि समर्थांनी वयाच्या 15व्या वर्षी रामायण लिहिलं, वाल्मिकी रामायण. ते आजही वाघ देवता मंदिर धुळेमध्ये आपणास पाहायला मिळतं. सूर्यवंशावर विशेष प्रेम. सूर्य हाच सर्वांचाच पूर्वज आहे. सूर्य काय? सूर्य हाच सर्वांचा पूर्वज आहे.
सूर्य आधी होता आणि नंतर सगळे राजे जन्माला आले. त्याचं वर्णन समर्थ करतात. म्हणून वसिष्ठांनी सुद्धा सूर्यवंशाचा इतिहास सांगितलेला आहे आणि त्याचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये येऊन जाते. मग समर्थ म्हणतात स्वयंभू प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. स्वयंभू प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. ते नित्य आणि शाश्वत असं सत्य आहे. ते शाश्वत आहे हो. नित्य दीर्घकाळ टिकणारं आहे, शाश्वत आहे. आणि त्यापासून पहिले राजे जे जन्माला आले त्यांचं नाव होतं मरीची. मरीची या राजापासून त्याचा मुलगा नाव कश्यप आणि कश्यपाचा पूर्ववंश म्हणजे इक्ष्वाकुवंश म्हणून इक्ष्वाकुवंश अयोध्येचे पहिले राजा होते आणि म्हणून इक्ष्वाकुवंश प्रभू रामचंद्रांचे पूर्वज म्हणून आपण म्हणतो. नंतर इक्ष्वाकु नंतर कुक्षी, कुक्षीचा पुत्र विकुक्षी, नंतर बाण आणि माधांता हा राजा म्हणजे संपूर्ण पृथ्वीचं राज्य त्यांच्या ताब्यात होतं. हा सूर्यवंश कशा प्रकारे हा सूर्यवंश महान होता तर त्या प्रत्येक राजांचा इतिहास जर आपण पाहिला, प्रत्येक राजाचं जर आत्मचरित्र आपण वाचलं, प्रत्येक राजांचं ते वर्णन आपल्याला जर आपण ऐकलं किंवा त्याच्या कथा त्यांच्या ऐकल्या तर आपल्या अंगावर शहारा येतो. एवढं दिव्य आणि पराक्रमी असे ते राजा होते. एकापेक्षा एक दिव्य आणि पराक्रमी राजे, महान होते राजे. शौर्य होते, शूर होते, बुद्धी होती त्यांच्याजवळ, सामर्थ्य होतं, सत्ता होती, ऐश्वर्य होतं आणि पृथ्वीचं राज्य त्यांच्याकडे होतं. सगळ्यांच्या प्रत्येक राजांच्या वंशामध्ये असलेले आणि त्यांच्याकडून घडलेले कार्य जनते हिताय ज्ञानते सुखाय आणि म्हणून आम्ही रामराजांना आदर्श मानतो, श्री रामचंद्रांना आमचा आदर्श मानतो. आणि म्हणून समर्थाने सुद्धा श्री प्रभू रामचंद्रांकडून उपदेश घेतला. श्रीरामांचं वर्णन काय करावं तर समर्थ म्हणतात श्रीराम हे अवर्णनीय आहेत. कसे आहेत? श्रीराम हे अवर्णनीय आहेत. त्यांचं आपण वर्णन करूच शकत नाही, एवढी त्यांची महती अगाध आहे, एवढं त्यांचं कार्य अगाध आहे, त्यांचं सामर्थ्य अगाध आहे, त्याची आपण गणना करू शकत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की श्रीराम हे अवर्णनीय आहेत, लोकाभिराम आहेत, लोकांना आवडणारे अभिराम आहेत. लोकाभिरामम रणरंगाधिरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरतम करंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. अशा प्रकारे रघुवंशाचा इतिहास, त्यांच्या अगोदर झालेले राजे यांचं आपण वर्णन पाहिले असते. समर्थांनी या समासामध्ये विशेष करून हा जो मूळ सूर्यवंश आहे या सूर्यस्तवन म्हणून त्यांनी सूर्यस्तवन समर्थन दिलेलं आहे. त्या निमित्ताने सूर्यवंशच जणू काय इथे सांगितलेला आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात पहिल्याच ओळीमध्ये धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष मातरंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. म्हणजे धन्य धन्य हा सूर्यवंश म्हणजे श्रीरामांचाच वंश आहे. कोणता? तर सूर्यवंश. म्हणून सकळ वंशामध्ये विशेष मातरंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. म्हणजे जगातील अनेक वंश आहेत पण त्या सर्वांमध्ये सूर्यवंश हा सर्वात विशेष असल्यामुळे खरोखरच तो धन्य धन्य असं समर्थांनी म्हटलेलं आहे. आणि या पृथ्वीवर सूर्यमंडलाचा प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे. तसं समर्थ म्हणतात आहे सोमांगी आहे लांछन पक्षा एका होय अक्षिण रवी किरण फाकता आपण कळाहीन होये. या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी मात्रांसी. मग सोमांगी आहे लांछन म्हणजे जसं समर्थ म्हणतात सोमांगी म्हणजे चंद्रबिंबावर आहे लांछन, जसं कलंक असतो, चंद्रबिंबावर कलंक असतो. पक्षा एका होय क्षीण, शिवाय तो एका पंधरवड्यात क्षीण होत जातो. काय होतो? एका पंधरवड्यामध्ये तो क्षीण होतो. जसं आपण अमावास्या आणि पौर्णिमा म्हणतो तसं. रवी किरणा फाकता आपण कळाहीन होय, त्यालाच आपण ते नाव दिलेलं आहे. आणि सूर्याच्या किरणांचा प्रकाश सर्वत्र फाकला की तो कळाहीन आणि निस्तेज होतो. मग सोम म्हणजे काय? सोम म्हणजे चंद्र आणि लांछन म्हणजे काय? डाग.
सोमांगी आहे लांछन म्हणजे चंद्राला डाग आहे. पक्षा एका होय क्षीण मग चंद्र एक एक पक्षाला कमी होतो. चंद्रकलाप्रमाणे तो कमी होत जातो आणि पुन्हा तो वर्धिष्ण होतो. रविकिरण फाकता आपण कळाहीन होय. तो कमी होत जातो आणि पुन्हा वर्धिष्ण होतो आणि म्हणून घटणे आणि वाढणं हे चंद्राचं काम आहे. सूर्यवंशात तसं नाही आहे, तर वाढतच जाणं हे सूर्याचं लक्षण आहे. चंद्रामध्ये ते वेगळं लक्षण आहे. जसं कमी होत जसं तसं वाढत जातं, कमी होणार वाढणार, कमी होणार वाढणार. परंतु सूर्याचं तसं नाही आहे. सूर्याचं काय आहे, एकदा वाढलं की ते वाढतच जातं, ते मागे येत नाही किंवा कमी होत नाही, वाढतच जाणं. कमी सूर्यवंशात तसं नाही, तर वाढतच जाणं हे सूर्याचं लक्षण आहे. आणि म्हणून म्हटलंय रविकिरणे फाकता आपण कळाहीन होय. रविकिरणे फाकता आपण कळाही म्हणजे फाकता म्हणजे कळाहीन होय. सूर्य अस्ताला गेला, सूर्य उगवला की चंद्राचा हस्त होतो. अर्थात चंद्र हा अप्रकाशित होतो, चंद्राचा प्रभाव पडत नाही. म्हणून सूर्य हा जास्त तेजस्वी आहे. सूर्यापासून ही संबंध सृष्टी काय झालेली आहे, समर्थ म्हणतात निर्माण झालेली आहे. ही सगळी जी सृष्टी आहे ती सूर्यापासून निर्माण झालेली आहे. आणि म्हणून म्हटलंय सोमा अंगी आहे लांछन, चंद्रबिंबावर डाग आहे. पक्षा एका होय क्षीण, शिवाय तो एका पंधरवड्यात कसा होतो, क्षीण होत जातो. म्हणजे तो कमी, त्याचा प्रकाश काय होतो, कमी कमी होत जातो. म्हणजे चंद्र अप्रकाशित होतो. जसं आपण म्हणतो पंधरवड्याला, जसं पौर्णिमा आणि अमावास्या, चंद्राचा प्रकाश कमी झाला की अमावास्या चंद्राचा प्रकाश परत आला म्हणजे कमी जास्त होतो, त्याला अमावास्या पौर्णिमा असं म्हटलं जातं. म्हणजे सूर्यकिरणांचा प्रकाश सर्वत्र फाकला की तो कळाहीन आणि काय होतो, निस्तेज होतो. आणि म्हणून म्हटलंय चंद्राचा प्रभाव पडत नाही, म्हणून सूर्य हा जास्त तेजस्वी आहे. सूर्यापासून संबंध सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे. जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी मात्रांसी. नाना धर्म नाना कर्मे, उत्तमे मध्यमे अधमे, सुगमे दुर्गमे नित्यनेमे सृष्टीमध्ये चालती. मग या कारणे सूर्यापुढे म्हणून ज्याच्या प्रकाशामुळे सर्व प्राणी मात्रांना उजेड प्राप्त होतो, दुसरी साम्यता न घडे. मग त्याची सूर्याची बरोबरी दुसरा कोणीही करू शकत नाही. जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी मात्रांसी. मग समर्थांनी दिलेला आहे की जगाच्या पाठीवर असलेले सगळे प्राणी मात्र, जगाच्या पाठीवर असलेले सगळे प्राणी मात्र जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी मात्रासी. या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे. म्हणजे जगाच्या पाठीवर असलेले सगळे प्राणी मात्र कोणाच्या सामर्थ्यावर जगतात, तर एका सूर्याच्या सामर्थ्याने जगतात. आणि म्हणून सूर्य हा सगळ्यांसाठी आदरणीय आहे. सूर्य हा प्रथम आहे, सूर्य हा विशेष आहे. म्हणून म्हटले धन्य धन्य हा सूर्यवंश, वंशामध्ये विशेष. म्हणून मातरंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही जा, सगळे प्राणी मात्र कोणाच्या सामर्थ्याने आहे तो. सूर्य उगवलाच नाही तर काय होईल, हाहाकार पसरेल. मग सूर्याच्या सामर्थ्यावर सगळं आहे, सगळं जगतात आहे. सगळे प्राणी मात्र, वनस्पती, प्राणी, सगळी सृष्टी, ही सृष्टी, या सृष्टीतला प्रत्येक जीव हा सूर्याच्या प्रकाशाने जगतो आहे. म्हणजे कोणाच्या सामर्थ्याने, सूर्याच्या. तर सूर्याच्या सामर्थ्याने जगतात आहे. आणि म्हणून सूर्य हा सगळ्यांसाठी आदरणीय आहे. सूर्य हा सगळ्यांचाच अंशच आहे. सूर्य हा सगळ्यांचा द्रष्टा आहे. सूर्य हा सर्वांचा देव आहे. म्हणून वेदांमध्ये सुद्धा सूर्यस्तुती केलेली आहे. सूर्य हा पहिली देवता मानलेली आहे. म्हणून सूर्याचं पूजन आहे बघा, सूर्यदेवता, सूर्यदेवतेचं पूजन. सूर्याला सकाळी उठल्याबरोबर प्रातःकाळी म्हणजे प्रातःस्नानी, सकाळी प्रातःकाळी उठल्यानंतर, सकाळी पहाटे उठल्यानंतर पहिल्यांदा आपण सूर्याला नमस्कार, भूमीला जसा नमस्कार करतो तसा सूर्यालाही नमस्कार करता आला
पाहिजे. म्हणून पहिला नमस्कार हा सूर्य देवाला आहे. त्याच्याप्रमाणे तेजस्वी, तो कसा तेवत आहे, तेजस्वी आहे, प्रखर उजेड त्याचा आहे आणि सगळी सृष्टी ही त्याच्या उजेडावर जगते आहे. जर सूर्यच नसेल तर सृष्टी कशी टिकणार हो? म्हणून समर्थ म्हणतात सूर्य हा देव आहे. सूर्य ही पहिली देवता मानलेली आहे आणि म्हणून म्हटलंय या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे. म्हणजे त्याची, सूर्याची बरोबरी दुसरा कोणीही करू शकत नाही. जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी मात्रांसी. म्हणजे सगळ्यांना उजेड कोणामुळे मिळतो आहे तर सूर्यामुळे मिळतो आहे. म्हणून पुढे दिले आहे नाना धर्म नाना कर्मे उत्तमे मध्यमे अधमे सुगमे दुर्गमे नित्यनेमे सृष्टीमध्ये चालती. म्हणजे उत्तम, समर्थ म्हणता उत्तम, मध्यम अधम तसंच सुगम दुर्गम आणि नाना नित्यनेमी. या सृष्टीमध्ये सगळं कसं आहे, सृष्टी कशी चालते आहे, नित्य नियमाने चाललेली आहे. म्हणून हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की नाना प्रकारची कर्म उत्तम असतील, मध्यम असेल, कनिष्ठ असतील, धर्म असतील, कर्म असतील, हे सूर्याच्या अधिष्ठानावर चालतात आहे, सूर्याच्या साक्षीने चालतात आहे. सूर्य आहे म्हणून हे सगळं चालतं आहे. सूर्य नसेल तर तुम्ही आम्ही कोणीही राहणार नाही. म्हणून सूर्याला नमस्कार आहे. म्हणून त्याच्यापासून सूर्य नमस्कार असा शब्द आलेला आहे. सगळ्यात पहिलं जर कोणाला नमस्कार असेल तर तो सूर्याला आहे. कारण सूर्याशिवाय आपली फाट होतच नाही. सूर्याच्या उजेडाने प्रातःकाळ झालेली आहे हे आपल्याला कळतं. मग सूर्याला नमस्कार आहे सगळ्यात पहिलं. म्हणजे आम्ही सूर्याशिवाय आपण कोणीही राहू शकत नाही. सृष्टीमध्ये एक जीवही वाचू शकत नाही. सूर्य आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. सूर्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात वेदशास्त्रे नाना धर्म नाना कर्मे उत्तम मध्यमे अधमे सुगमे दुर्गमे नित्यनेमे सृष्टीमध्ये चालती. वेदशास्त्रे आणि पुराणे मंत्र यंत्र नाना साधने संध्या स्नान पूजा विधाने सूर्ये विना बापुडी. नाना योग नाना मते पाहो जाता असंख्याते जाती आपुल्याल्या पंथे सूर्य उदय झालिया. प्रपंचिक अथवा परमार्थिक कार्य करणे कोणी एक दिवसे विन निरार्थक सार्थक नव्हे. मग वेदशास्त्रे आणि पुराणे, मंत्र यंत्र नाना साधने, वेद आहेत, पुराण आहे, शास्त्र आहेत, नाना मंत्र आहेत, नाना यंत्र आहेत, नाना साधनं आहेत. तसंच समर्थ म्हणतात आहे की नाना साधने, संध्या, पूजाविधी सगळं काय आहे सूर्यावरच अवलंबून आहे. म्हणजे वेदशास्त्र आणि पुराण सुद्धा, मंत्र यंत्र नाना साधन, संध्या स्नान पूजा विधाने सूर्येविन बापुडी. म्हणजे सूर्याशिवाय ही बापुडी चालू शकत नाही. ही सगळी सूर्यावर अवलंबून आहेत. मग सूर्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. जर सूर्यच उगवला नाही तर काय होईल? हाहाकार पसरेल. सृष्टीमध्ये कोणताही जीव शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की वेदशास्त्रे आणि पुराणे, मंत्र यंत्र नाना साधने सगळं हे काय आहे म्हणजे सूर्याशिवाय ही बापुडी चालू शकणार नाही. आणि म्हणून म्हटलंय मंत्र यंत्र नाना साधने संध्या स्नान पूजा विधाने सूर्ये विन बापुडी. सूर्याशिवाय ती बापुडी चालू शकत नाहीत. आणि म्हणून म्हटलेलं आहे नाना प्रकारची कर्म उत्तम असेल तर समर्थ म्हणतात, मध्यम असतील, कनिष्ठ असतील, धर्म असतील, कर्म असतील, हे सगळं सूर्याच्या अधिष्ठानावर आहे. काहीही करा. वेदशास्त्र पुराण असतील, संध्या स्नान असेल, संध्या स्नान पूजा विधान असेल, संध्याकाळी पूजा असेल, सकाळच्या पूजा असतील किंवा इतर कामं असतील, ही सगळी कोणतंही काम काहीही करा, सूर्याशिवाय पर्याय नाही. सूर्य असेल तर हे सगळं चालू राहणार आहे, नाहीतर काय पडणार? खंड पडेल. आणि म्हणून म्हटलंय संध्या स्नान पूजा विधाने सूर्य विना बापुडी. काही करा, सूर्याशिवाय पर्याय नाही. सूर्य आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे
की सगळी जी विधानं आम्ही करतो आहे, म्हणजे वेद, पुराण, मंत्र, तंत्र, साधन, संध्या स्नान, पूजा, सगळी जी विधानं आम्ही करतो आहे, सगळं काम जे आपण करतो आहे हे सूर्य आहे म्हणून करतो आहे. सूर्य नसेल तर सगळं बापुडं होऊन जाणार, मग याला काही किंमत राहणार नाही. म्हणून हे सगळं सूर्याच्या अधिष्ठानावर अवलंबून आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय, नाना वेदशास्त्रे आणि पुराणे, मंत्रयंत्र नाना साधने, संध्या स्नान पूजा विधाने, सूर्ये विन बापुडी. नाना योग नाना मते, पाहो जाता संख्याते, जाती आपुल्याला पंथे, सूर्य उदय झालिया. प्रपंचिक अथवा परमार्थिक, कार्य करणे कोणी एक, दिवसे विन निरार्थक, सार्थक नव्हे. मग नाना योग नाना मते, आता नाना योग नाना मत ही सगळी पाहू गेलं, म्हणजे पाहायला गेलं तर ती कशी आहेत, पाहो जाता असंख्याते, असंख्य आहेत. कोणाचं योग नाना मत असंख्य आहेत, पण समर्थ म्हणतात आहे, पण जाती आपुल्याला पण ते सूर्य उदय झाल्या, म्हणजे पण सूर्योदय झाल्यावरच सगळं काय होतं, कार्यान्वित होतं, सगळे कार्य करायला चालू होतं. मग म्हणून समर्थ म्हणतात आहे की जगाच्या पाठीवर समर्थाने सांगितलं की काहीही करा त्याच्यासाठी सूर्य पाहिजे, सूर्य आहे म्हणून सगळं आहे. मग नाना योग नाना मते, सूर्य उदय झाल्याबरोबर सगळ्या गोष्टी घडतात. आता कोणत्या गोष्टी, सूर्य उदय झाला की सगळ्या गोष्टींना सुरुवात होते. नाना योग नाना मते, पाहू जाता असंख्याते, जाती आपुल्याला पंथे, सूर्य उदय झाल्या. हे सगळं आपापल्या पंथामध्ये पंथक्रमण करतात. कोणाच्या अधिष्ठानावर, सूर्याच्या अधिष्ठानावर. आणि म्हणून समर्थाने म्हटलंय, प्रापंचिक असो परमार्थिक असो कुठलंही काम असो, म्हणून इथे दिलंय समर्थाने, प्रपंचिक नाना योग नाना मते, पाहो जाता असंख्याते, जाती आपुलाल्या पंथे, सूर्य उदय झालिया. म्हणजे नाना योग नाना मत हे सगळं बघायला गेल्यावर ते असंख्य आहेत, पण जाती आपुल्याला पंथे, सूर्य उदय झालिया. पण सूर्योदय झाल्यावरच सगळं काय होते, कार्यान्वित होतं. मग प्रापंचिक अथवा परमार्थिक, मग ते कसंही असो, प्रापंचिक असो परमार्थिक असो, कुठल्याही प्रकारचं कार्य करणे कोणी एक, कुठल्याही प्रकारचं कार्य करायचं असलं तरी सुद्धा ते दिवसाचं करावं लागतं. म्हणजे दिवसे विन निरार्थक, सार्थक नव्हे. ते सगळं काय आहे दिवसाचंच करावं लागतं, तरच ते उत्तम प्रकारे सिद्धीस जातं. म्हणून म्हटलंय दिवसे विन निरार्थक सार्थक नव्हे, तरच ते उत्तम प्रकारे सिद्धीस जातं. अन्यथा ते कसं ठरतं, दिवसे विन निरार्थक सार्थक नव्हे, ते सार्थक होत नाही, निरर्थक होतं जर दिवसा केलं नाही तर. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, सूर्याच्या अधिष्ठानावर हे सगळं आपापल्या पंथाप्रमाणे पंथक्रमानं करतात, सूर्याच्या अधिष्ठानावर. मग जाती आपुल्याला पण ते सूर्य उदय झाली. म्हणून समर्थाने पुढे दिले, प्रापंचिक अथवा परमार्थिक, कार्य करणे कोणी एक. मग प्रापंचिक असो वा परमार्थिक असो, कुठलंही काम असो, सूर्य हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सूर्य हा महत्त्वाचं काम करतो. म्हणजे सूर्य असल्याशिवाय हे सगळं घडूच शकत नाही. सूर्य आहे म्हणून हे सगळं घडतं आहे. म्हणून म्हटलेलं आहे की सूर्य हा सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून दिलंय, प्रापंचिक अथवा परमार्थिक, कार्य करणे कोणी एक, दिवसे विना निरर्थक, सार्थक नव्हे. मग दिवस नसेल तर सगळं निरर्थक आहे, रात्री काही होणार नाही, दिवसाचंच आहे सगळं. म्हणून कार्य करणे कोणी एक, दिवसे विना निरर्थक. मग दिवस नसेल म्हणून दिवसाचा मार्गदर्शक म्हणून कोण आहे, तर सूर्य आहे. दिवसाचा मार्गदर्शकाचं काम करतो सूर्य. मग सूर्य आहे म्हणून हे सगळं घडतं आहे. दिवसे विना निरर्थक, दिवस नसेल म्हणून दिवसाचा मार्गदर्शक म्हणून सूर्य आहे. म्हणून अशा प्रकारे सूर्यामुळे आम्ही सगळे प्रकाशमान झालेलो आहोत. आणि म्हणून समर्थाने दिलंय, प्रपंचिक अथवा परमार्थिक, प्रपंचिक असो परमार्थिक असो, कुठल्याही प्रकारचं कार्य करायचं असलं तरी ते दिवसाचंच करावं लागतं, तरच ते उत्तम प्रकारे त्याला सिद्धी मिळते, सिद्धीस जाते. अन्यथा ते कसं आहे सॉरी
दिवसेविन निरार्थक, अन्यथा ते कसं आहे, निरर्थक ठरतं. म्हणून पुढे दिलंय समर्थाने, सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच नचले सूर्येविन. म्हणला अंध कवित्वे करीती, तरी हे ही सूर्याचीच गती. थंड झाली आपुली मती, मग मती प्रकाश कैचा. उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा. उष्णत्व नसता देहाचा, घात होय. म्हणून समर्थाने दिलेलं आहे की सूर्याचं अधिष्ठान कोण आहे. सूर्याचं अधिष्ठान डोळे. समर्थाने दिले, स्पष्ट दिले. सूर्याचं अधिष्ठान प्रत्येक प्राणी मात्रांच्या, म्हणजे सूर्याचं अधिष्ठान कुठे असतं, तर प्रत्येक प्राणी मात्राच्या डोळ्यात असते. डोळे नसतील, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच नचले सूर्येविन. खूप उत्तमाचा दृष्टांत समर्थाने इथे दिला आहे. सूर्याचं अधिष्ठान प्रत्येक प्राणी मात्रांच्या डोळ्यात आहे, म्हणून म्हटले सूर्याचे अधिष्ठान डोळे. सूर्याचं अधिष्ठानच डोळ्यात असतं. डोळे आहेत म्हणजे सूर्याचं अधिष्ठान आहे, सूर्य आहे. डोळे नसता सर्व आंधळे. समर्थाने सांगितलंय, डोळे नसता सर्व आंधळे. डोळे नसतील तर ते आंधळेच म्हणावे लागतील. या कारणे काहीच नचले सूर्यविन. म्हणून सूर्याशिवाय काहीच चालत नाहीत. जो अंध आहे त्याला काही दिसतं का हो, नाही दिसत. मग तो सगळा पूर्णतः दुसऱ्यावर अवलंबून राहतो. मग सूर्य आहे, डोळे आहेत म्हणजे सूर्य आहे. मग डोळे असल्यावर आपण कामं सगळी करू शकतो, कोणाचीही गरज नाही. सूर्य अधिष्ठानावर, सूर्याचं अधिष्ठान आहे डोळे. आणि डोळेच नसतील तर, अंध असेल तर. म्हणून समर्थ म्हणतात, सूर्य हा जगताचा डोळा आहे, तर आमच्या देहाचा डोळा म्हणजे आमचं नेत्र आहे. ते सूर्याचं अधिष्ठान आहे. आम्हाला डोळे नसतील तर आम्हाला काहीही दिसणार नाही. म्हणून डोळे चांगले असणे याचा अर्थ सूर्याची कृपा असणे. आणि म्हणून सूर्याला महत्त्व दिलेलं आहे. माणसाला डोळे नसतील, नेत्र नसतील, दृष्टी नसेल, म्हणजे दृष्टी प्राप्त करून देण्याचं काम सूर्य करतो. आणि तो रघुचा वंश आहे, तो श्रीरामांचा वंश आहे. नुसता वंश नाही, तर सूर्य हा श्रीरामांचा पूर्वज आहे. कोण आहे, श्रीरामांचा पूर्वज आहे. आणि म्हणून म्हटले सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच नचले सूर्यविन. मग काही करता येणार नाही, म्हणून सूर्य पाहिजे. मग आपण म्हणू ज्यांना डोळे नाही त्यांना सूर्याचा काय फायदा. समर्थाने त्याचं उत्तर पुढे सुद्धा दिलेलं आहे. समर्थ पुढे म्हणतात आहे, म्हणाल अंध कवित्वे करीती, तरी हेही सूर्याचीच गती. थंड जालुया पुली मती, मग मती प्रकाश कैचा. उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा. उष्णत्व नसता देहाचा घात होय. म्हणजे समर्थाने सांगितलंय की म्हणाल अंध कवित्वे करीती. तुम्ही एखाद्या वेळी असं म्हणाल की अंध व्यक्ती सुद्धा कवित्व करू शकता, करीती. मग मती प्रकाश कैचा. अंध व्यक्ती तरी मती प्रकाश, सूर्याचं अधिष्ठान तिथे आहे का, नाही. मग एखाद्या वेळी अंध व्यक्ती सुद्धा कवित्व करू शकतात. मग सूर्यामुळेच ते सगळं घडतं आहे. म्हणजे एखादी अंध व्यक्ती कवित्व करू शकणार नाही. बघून तिला समजलं नाही हे काय आहे, ह्याचं कवित्व कसं करावं. मग त्यामुळे सूर्यामुळेच हे सगळं घडतं. मग आपली बुद्धी, आपला प्रकाश थंड झाली आपुली मती, मग प्रतिप्रकाश कैचा. मग म्हटलेलं आहे समर्थाने की आंधळे जरी असतील तरी त्यांना जो ज्ञानप्रकाश आहे, ज्ञान दृष्टी जी आहे ती सूर्याचं अधिष्ठान आहे. म्हणजे आपण म्हणू की त्यांना डोळे नाहीत म्हणजे सूर्याचं अधिष्ठान नाही असं म्हणता येणार नाही. कारण अंध कवित्वे करीती, तरी हेही सूर्याचीच गती. थंड जालिया पुलीमती, मग मती प्रकाश कैचा. म्हणजे आंधळे जरी असतील तरी त्यांना जो ज्ञानप्रकाश आहे, ज्ञानदृष्टी आहे, ती सूर्याचं अधिष्ठान आहे. सूर्यामुळे आम्हाला ते ज्ञान आहे. सूर्यामुळे नुसते डोळे नाही, तर सूर्यामुळे आम्हाला मती प्रकाश प्राप्त झालेला आहे. आंधळे लोक कवित्व करतात, ज्यांना डोळे नाही जन्मापासून, ते सुद्धा महान कार्य करून जातात. काय कारण? कारण अधिष्ठान सूर्याचं
आहे, आतमध्ये सूर्य आहे, सूर्याचं अधिष्ठान आहे. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलेलं आहे की देहाला जरी डोळे नसतील, मनाला अंधकवित्वे करती, तरी हेही सूर्याचीच गती. म्हणजे देहाला जरी डोळे नसतील, आपण म्हणून डोळे नाहीत म्हणजे ते आंधळे होतात. मग आता अंध व्यक्ती आहेत, मग सूर्य आहेत का अधिष्ठानावर? नाही. मग समर्थाने म्हटले देहाला जरी डोळे नसतील तरी आमच्या प्रज्ञेला, म्हणजे आमच्या प्रज्ञेला जे ज्ञानाचे डोळे आहेत त्यांचा प्रज्ञा चक्षु शब्द वापरलेला आहे. बुद्धीला सुद्धा एक प्रकाश आहे. तो प्रकाश कुणी दिला? तर तो सूर्याने दिलेला आहे. आणि म्हणून म्हटलंय थंड झाली आपुली मती, मग मती प्रकाश कैचा. तो प्रकाश हा सुद्धा देणारा कोण आहे? सूर्य आहे. आणि म्हणून समर्थाने पुढे पण दिलेला आहे बघा, उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा, उष्णत्व नसता देहाचा घात होय. या कारणे सूर्ये विन सहसा न चले कारण, श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा. हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गभस्ती आताही आहे. मग उष्ण प्रकाश तो सूर्याचा, काय म्हटले? सूर्याचा प्रकाश उष्ण असतो, शीत असतो, शीत म्हणजे थंड असतो, उष्ण प्रकाश तो सूर्याचा, सूर्याचा प्रकाश हा उष्ण असतो. मात्र समर्थ म्हणतात त्याच्या अगदी विरुद्ध, चंद्राचा प्रकाश कसा असतो? शीत प्रकाश तो चंद्राचा, शीत म्हणजे थंड असतो, उष्णत्व नसता देहाचा घात होय. मग देहाच्या ठिकाणी उष्णत्व जर नसेल तर देह टिकू शकणार नाही, त्याचा काय होईल? नाश होईल. बघा, आपण एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा आपण त्याची नाडी चेक करतो, तेव्हा आपल्याला समजतं की नाडी चालत नाही, किंवा समर्थ म्हणतात त्याचं शरीर पूर्ण थंड झालेलं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये तर हेच नाही, त्याला म्हणजे त्याचा जीवच नाहीये, उष्णताच नाहीये. उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश चंद्राचा, उष्णत्व नसता देहाचा घात होतो. म्हणजे उष्णताच नसेल तर मग काय होईल? देहाचा घात होतो, म्हणजे मनुष्य मरण पावतो, देहाचा घात होतो. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, या कारणे त्यामुळे देहाच्या ठिकाणी उष्णता नसेल तर देह टिकू शकणार नाही, त्याचा नाश होईल. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, उष्ण प्रकाश तो सूर्याचा, उष्ण प्रकाश सूर्याचा, सूर्याचा प्रकाश नसेल तर माणूस मरून जाईल. म्हणजेच काय हो? सूर्याचा प्रकाश नाही म्हणजे त्याच्यामध्ये जीवच नाही, मग माणूस मरून जातो. किंवा अंगामध्ये जर तापच नसेल तर काही ताप शरीरात आहे म्हणून आपण जगतो आहे. शरीराचं टेम्परेचर आपल्याला माहित आहे की शरीरात उष्णता आहे म्हणून आपण जगतो आहे. त्या उष्णतेचं प्रमाण वाढले की आपण म्हणतो ताप आला. ताप आला म्हणजे उष्णतेचं प्रमाण वाढलं, परंतु त्यांचं जे माप आहे त्या मापातच ते राहिलं पाहिजे. म्हणून तापच नसेल तर कसं होईल? शरीर थंड पडून जाईल, म्हणजे शरीरात भगवंतच नाही, सूर्यच नाही. म्हणून म्हटलंय समर्थाने, माणूस मरून जातो. किंवा अंगामध्ये तापच नसेल तर काही ताप शरीर म्हणून समर्थाने म्हटलंय काही ताप शरीरात आहे म्हणून आपण जगतो आहे, मनुष्य जगतो आहे. आपण पहिलं थर्मामीटरने आपला ताप मोजला तर किती आहे म्हणतो? पहिलं थर्मामीटरने जर ताप मोजला तर आपण म्हणतो की 98 पाहिजे म्हणतो, 96 तरी पाहिजे. 99च्या वर गेला तर आपण म्हणतो ताप आहे. काय म्हणतो? 99च्या वर गेला तर आपण म्हणतो ताप आहे. एखाद्या व्यक्तीला जर ताप आला, एरवी आपलं अंग गरमच असतं, परंतु त्याचं जे तापमान आहे आपलं, जे आपण थर्मामीटरमध्ये मोजतो, मग त्या थर्मामीटरने ज्यावेळी मोजतो तेव्हा ते 99च्या वर गेला तर आपण म्हणतो ताप आहे, म्हणजे त्याचं तापमान वाढलेलं आहे. मग 99च्या वर गेला तर ताप आहे म्हणतो, आणि 95च्या खाली उतरला तर थंड पडलाय असं म्हणतो. म्हणजे वाढता कामा नये आणि कमीही होता कामा नये. जो आहे त्याचं जे ते दिलेलं आहे, त्याचं तापमान जे दिलेलं आहे तेवढंच राहिलं पाहिजे. उतरला, थंड पडला असं म्हणतो. मग तो थंड पडलेला मनुष्य मृत होऊन जातो, म्हणजे सूर्याशिवाय माणसाचा देह सुद्धा नाही. म्हणून ताप हा शरीरात हवाच आहे.
आणि तो सूर्याचा प्रसाद आहे, म्हणून इथे समर्थ म्हणतात आहे. समर्थाने पुढेही दिलेला आहे, उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा, उष्णत्व नसता देहाचा घात होय. या कारणे सूर्ये विन सहसा न चले कारण, शोधते तुम्ही विचक्षण शोधून पहा. हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गबस्ती आताही आहे. जितुके संसारासी आले तितुके सूर्या खाले वर्तले, अंती देही त्यागून गेले प्रभाकरा देखता. मग आता समर्थ म्हणतात, या कारणे सूर्य विन सहसा न चले कारण. तुम्ही ज्ञानी श्रोते आहात, तुम्ही काय ज्ञानी श्रोते आहात, म्हणून समर्थ म्हणतात या कारणे सूर्य विन, म्हणून सूर्याशिवाय सहसा काहीच कार्य होत नाही. सूर्य आहे म्हणून सगळं हे चाललेलं आहे. सूर्याच्या अधिष्ठानावर हे सगळी पृथ्वी आहे. सूर्य आहे म्हणून हे सगळं चालतं आहे. सूर्य नसेल तर हे काही चालू शकणार नाही. आणि म्हणून म्हटलंय सूर्याशिवाय सहसा काहीच कार्य होत नाही. म्हणून श्रोते हो, तुम्ही चतुर आहात तरी विचार करून पहा. काय म्हटलंय, या कारणे सूर्ये विन सहसा न चले कारण, शोधते तुम्ही विचक्षण शोधून पहा. तुम्ही चतुर आहात, विचार करून बघा. काय म्हटलेलं आहे की तुम्ही ज्ञानी श्रोते आहात. सूर्य नसेल तर काय होईल हो. आपल्याला बघा, लहान असताना 9वी 10वीला असताना आपल्याला निबंध असायचे. मग काल्पनिक निबंध कल्पनेने लिहायचे. मग त्या कल्पनेने लिहिण्यामध्ये आपल्याला भरपूर सारे विषय असायचे. मग त्यामध्ये असायचं की सूर्य संपावर गेला तर, असा एखादा निबंध लिहायला सांगायचे. मग ते आपण काय काय कल्पना करायचो, हाहाकार होईल, सृष्टीचा नाश होईल, म्हणजे तिथे काहीही सजीव जगणार नाही. मग समर्थ म्हणतात हे सगळं संपुष्टात येईल. मग आपण लिहायचो, आम्ही लहान मुलांना आपण निबंध देतो, सूर्य संपावर गेला तर, म्हणून सूर्य नसेल तर काय होईल. त्याचं पहिलं वाक्य होतं की जीवसृष्टी नष्ट होऊन जाईल. सगळ्यात पहिलं जीवसृष्टी नष्ट होणार, कारण सूर्यच नाही तर तापमान कुठून मिळणार आहे, उष्णता कुठून मिळणार आहे. सूर्य आहे म्हणून हे सगळं जगतं आहे. या वेली, झाडं, फुलं, फळं हे सगळे सूर्यामुळे आहे. मग समर्थ म्हणतात सूर्यामुळे सगळा, सूर्य अधिष्ठान आहे पृथ्वीचं. सूर्यच नसेल तर काय होईल, हे सगळं नष्ट होणार. हे नाश व्हायला वेळही लागणार नाही सूर्य नसेल तर. म्हणून म्हटलेलं आहे जीवसृष्टी नष्ट होऊन जाईल आणि दिसणाऱ्या या दृश्य जगताला काही किंमत राहणार नाही. पाहणारा सुद्धा शिल्लक राहणार नाही. म्हणजे काय शिल्लक राहिलं हे बघायला सुद्धा कोणी शिल्लक राहणार नाही. जर सूर्य नसेल तर आपण म्हणू की आपण काय राहिलं ते बघूया, आपण बघायला सुद्धा कोणी शिल्लक राहणार नाही. म्हणून दिसणाऱ्या दृश्य जगताला काहीच किंमत राहणार नाही. आणि म्हणून जीव जो जगतो तो सूर्याच्या अधिष्ठानावर, म्हणून सूर्य आमचा पूर्वज आहे. आणि म्हणून समर्थाने पहिल्याच ओळीमध्ये दिलेला आहे, धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष, मातृंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. म्हणजे जगात अनेक वंश आहेत पण त्या सर्वांमध्ये सूर्यवंश हा विशेष असल्यामुळे खरोखरच तो धन्य आहे. धन्य धन्य आहे कारण सर्व पृथ्वी तलावर सूर्यमंडळाचा प्रकाश काय आहे, मातृंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. सूर्यमंडळाचा प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की सूर्याच्या अधिष्ठानावर आपण जगतो आहे, म्हणून सूर्य आमचा पूर्वज आहे. आणि म्हणून पुढे देतात समर्थ, या कारणे सूर्ये विन सहसा न चले कारण, श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा. हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गबस्ती आताही आहे. मग समर्थाने दिले हरिहरांच्या अवतार मूर्ती आहे, तसंच शिवशक्तीयुक्त अनंत व्यक्ती यांची उत्पत्ती होण्यापूर्वीही सूर्य होता आणि आताही तोच सूर्य आहे. म्हणजे हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीयुक्त अनंत व्यक्ती यांची उत्पत्ती झाली, पण ती उत्पत्ती होण्यापूर्वीही सूर्य होता.
ती झाल्यानंतरही सूर्य आहे आणि आताही ती गेल्यानंतरही सूर्य आहे. सूर्य जिथेच्या तिथे आहे. सूर्य कुठेही गेलेला नाही. आणि म्हणून समर्थाने दिलेला आहे. समर्थ म्हणतात हरिहरांच्या अवतार मूर्ती म्हणजेच काय? हरिहर अवतार मूर्ती म्हणजे अनेक देवतांचे अवतार होऊन गेले. अनेक देवता, श्रीकृष्ण होऊन गेले, श्रीराम होऊन गेले आणि असे भरपूर म्हणजे अनेक अवतार होऊन गेले. त्या सगळ्या देवतांच्या अवतारामध्ये आणि शिवशक्तीमध्ये भगवान शंकर, पार्वती, गभस्ती हा पहिला अवतार. शिवशक्तीमध्ये गभस्ती हा पहिला अवतार आहे. गभस्ती म्हणजे काय? तर सूर्य. तो आता आहे, काल होता आणि उद्याही राहणार आहे. तो असतची असे सर्व काळ. तो कसा आहे? शाश्वत आहे. आजही आहे, उद्याही आहे आणि परवाही राहणार आहे. म्हणजे सूर्य होता, तुम्ही आहात, म्हणजे तुम्ही नव्हते तरी सूर्य होता. बरोबर की नाही? तुम्ही असा किंवा नसा, म्हणजे तुम्ही असू द्या अगर नसू द्या, पण सूर्य इथेच आहे. आपण आज आहे, उद्या नाही, पण सूर्य आहे तिथेच आहे. म्हणजे आपण असू किंवा नसू याला काही फरक पडत नाही. सूर्य आहे तसाच आहे. मग सूर्य आहे तसाच आहे. तुम्ही नव्हते तरी सूर्य होता, तुम्ही आहात तरी सूर्य आहे, तुम्ही राहणार नाही तरी सूर्य आहे. म्हणजे तुम्ही असाल तरी सूर्य आहे, तुम्ही यायच्या आधी पण सूर्य होता, तुम्ही आल्यावर पण सूर्य आहे, तुम्ही गेल्यावर सुद्धा सूर्य राहणार आहे. सूर्य असतचे असे सर्व काळ. म्हणून अनेक अवतार होऊन गेले. मग त्यांच्या पूर्वी सूर्य होता, ते असतानाही होता आणि आजही सूर्य आहे. म्हणजे सूर्य अखंड आपल्या अखंड कार्यरत आहे. म्हणून सूर्य हा सगळ्यांचा आदर्श आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने हरिहरांच्या अवतार मूर्ती. हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गभस्ती, आताही आहे. जितुके संसारासी आले, तितुके सूर्याखाले वर्तले, अंती देहे त्यागून गेले, प्रभाकरा देखता. मग जितके प्राणी जितके संसारासी आले, जितके प्राणी या संसारात जन्मास आले, जितके संसारासी आले तितके सूर्या खाले वर्तले. म्हणजे जितके प्राणी या संसारात जन्माला येतात ते सगळेच्या सगळे तितके सूर्या खाले वर्तले. ते सर्व सूर्यामुळे आणि सूर्यप्रकाशातच वावरतात आणि अंती देहे त्यागून गेले, प्रभाकरा देखता. मग आणि अंती काय झालं? देह त्यागही अंती देहे त्यागून गेले. अंती देह त्यागही प्रभाकर देखता, सूर्या देखतच करतात. म्हणून समर्थांनी म्हटले हा सूर्य, या सूर्य प्रभाकराच्या समोर सगळ्यांनी आपापले संसार केले. जितके संसारासी आले, जितके काही जन्मास आले, त्यांनी सगळ्यांनी संसार कोणाच्या म्हणजे कोणाच्या अधिष्ठानावर केला? सूर्याच्या अधिष्ठानावर केला. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने की सूर्याच्या प्रभाकराच्या समोर सगळ्यांनी आपापले संसार केले. प्रभाकराच्या समोर संसार केले आणि देह ठेवत असताना सूर्याच्या उपस्थितीमध्ये देह ठेवला गेला. अंती देहे तितुके सूर्याखाले वर्तले, अंती देहे त्यागून गेले, प्रभाकरा देखता. म्हणजे देह ठेवत असताना सूर्याच्या उपस्थितीमध्ये देह ठेवला गेला. देह. आणि म्हणून दिवामरण हा शब्द जो वापरतो, दिवसा मरा म्हणजे सूर्य आपल्याकडे पाहतोय, आपलं ज्ञान, आपला प्रकाश तो कायम राहील. म्हणून समर्थ म्हणतात आहे की सूर्याला महत्त्व द्या, चंद्र त्यापेक्षा कमी महत्त्वाचा. इथे दिले समर्थ सूर्य महत्त्वाचा आहे, चंद्रापेक्षा सूर्य महत्त्वाचा आहे. सूर्याला महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून समजलं जितुके संसारासी आले, तितुके सूर्या खाले वर्तले, अंती देहे त्यागून गेले, प्रभाकरा देखता. चंद्र इलीकडे झाला, क्षीरसागरी मथून काढिला, 14 रत्नांमध्ये आला बंधू लक्ष्मीचा. विश्वचक्षु हा भास्कर, ऐसे जाणती लहान थोर, या कारणे दिवाकर श्रेष्ठाहून श्रेष्ठ. अपार नभमार्ग क्रमणे, ऐसेची प्रत्येही येणे जाणे, या
या लोकोपकारा कारणे आज्ञा समर्थांची. चंद्रा ऐलीकडे झाला. सूर्य आधी होता, नंतर चंद्र आलाय. मग चंद्र ऐलीकडे झाला. मग क्षीरसागरी मथून काढिला. 14 रत्नांमध्ये आला बंधू लक्ष्मीचा. म्हणजे लक्ष्मीचा बंधू म्हणून चंद्र जन्माला आला. समुद्र मंथन झालं आणि चंद्र उदय झाला. पण चंद्राला सुद्धा प्रकाश हा सूर्याचा आहे. चंद्र हा परप्रकाशित आहे आणि सूर्य हा कसा आहे, स्वयंप्रकाशित आहे. सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे, परंतु चंद्राला मात्र स्वतःचा प्रकाश नाही. चंद्र हा काय आहे, परप्रकाशित आहे. म्हणजे चंद्र हा सूर्यावर अवलंबून आहे, परंतु सूर्य हा स्वयंप्रकाशित. सूर्याला त्याचा स्वतःचा प्रकाश आहे, म्हणून सूर्याचं महत्त्व जास्त आहे. आणि म्हणून समर्थांनी दिलंय, चंद्र अलीकडे झाला. चंद्राची उत्पत्ती अलीकडली आहे. क्षीरसागरी मथुन काढिला. क्षीरसागराचं मंथन करून जी 14 रत्न प्रगट झाली. क्षीरसागरी मथुन काढिला. 14 रत्नांमध्ये आला बंधू लक्ष्मीचा. काय सांगितलंय समर्थांनी, की समर्थ म्हणतात आहे की जे समर्थ म्हणतात आहे की सागर मंथन, क्षीरसागराचे मंथन करून जी 14 रत्न, समुद्र मंथन जे झालं त्यामध्ये 14 रत्न प्रगट झाली, त्यात हा लक्ष्मीचा भाऊ प्रगट झाला. काय झाला, लक्ष्मीचा भाऊ प्रगट झाला. आणि म्हणून पुढे दिले समर्थाने, विश्वचक्षु हा भास्कर ऐसे जाणती लहान थोर, या कारणे दिवाकर श्रेष्ठाहून श्रेष्ठ. मग भास्कर हा सर्व जगाचा नेत्र आहे आणि हे सर्व लोक जाणतात, सगळ्यांना माहिती आहे भास्कर काय आहे. हा सगळा जगाचा नेत्र, डोळे आहेत ते. म्हणूनच सूर्य हा श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे. म्हणून म्हटलंय, विश्वचक्षु हा भास्कर ऐसे जाणती लहान थोर. सगळ्यांना माहिती आहे भास्कर हा काय आहे, जगाचा नेत्र आहे. हे सगळे लोक जाणतात, ऐसे जाणती लहान थोर. आणि म्हणूनच या कारणे दिवाकर श्रेष्ठाहून श्रेष्ठ. म्हणूनच काय सांगितलंय, सूर्य हा कसा आहे, श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलेला आहे, अपार नभमार्ग क्रमणे ऐसेची प्रत्यही येणे जाणे, या लोकोपकारा कारणे आज्ञा समर्थांची. दिवस नसता अंधकार, सर्वांसी नकळे सारासार, दिवसे विन तस्कर, का दिवाभिप्त पक्षी. म्हणजे समर्थ म्हणतात, अपार नभमार्ग क्रमणे, लोकांवर उपकार करणारा खरा जो कोणी असेल तो कोण आहे, सूर्य आहे. तो कोणताही स्वार्थ बघत नाही. आपला प्रकाश या सृष्टीवर असलेल्या प्रत्येक जीवाला तो आपला प्रकाश देतो आहे. प्रत्येक जीवाला तो आपला प्रकाश देण्याचं काम करतो आहे. त्याचं काम अखंडित आहे. कुठेही त्या कामाला त्याचा खंड पडलेला नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, समर्थाने पुढे दिलेला आहे की ऐसे जाणती लहान थोर, या कारणे दिवाकर श्रेष्ठाहून श्रेष्ठ. म्हणूनच सूर्य हा कसा आहे, श्रेष्ठाहूनही श्रेष्ठ आहे. आणि म्हणून पुढे दिले, अपार नभमार्ग क्रमणे ऐसेची प्रत्यही येणे जाणे. म्हणजे सूर्य, समर्थ म्हणतात, लोकांवर उपकार करणारा खरा कोण आहे, तर सूर्य आहे. म्हणजे रोज सूर्य अपार अशा आकाश मार्गाने मार्गक्रमण करतो. अपार नभमार्ग क्रमणे, रोज तो अपार अशा आकाश मार्गाने मार्गक्रमण करतो. ऐसेची प्रत्यही येणे जाणे, म्हणजे रोजच्या रोज त्याचे असं येणं जाणं काय असतं, चालूच असतं. त्याला कधीही खंड पडलेला नाही. ते काम कसं आहे, अखंड त्याचं चालू आहे. आणि म्हणून म्हटलंय, तो मार्गक्रमण करत असताना त्याचे अखंड कामं दिवसभर चालूच आहेत. आणि म्हणून पुढे दिलंय समर्थांनी, या लोकोपकारा कारणे आज्ञा समर्थांची. मग समर्थ म्हणतात की रोजच्या रोज त्याचं असं येणं जाणं चालू असतं. आणि या लोपोपकाराविषयी त्यास भगवंताची आज्ञा झालेली आहे. म्हणजे लोकांच्यावर उपकार करणारा हा जो आहे सूर्य,
त्याच्या लोकोपकाराविषयी त्याला भगवंताची आज्ञा आहे. म्हणून म्हटलंय या लोकोपकाराकारणे आज्ञा समर्थांची. समर्थांची आज्ञा या ते ब्रह्माची, या परब्रह्माची आज्ञा त्यांना झालेली आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की दिवस नसता अंधकार, सर्वांसी नकळे सारासार. सर्वांसी नकळे सारासार, दिवसेंदिवस तस्कर, का दिवसा भीत पक्षी. सूर्या पुढे अनेक दुसरे, कोण आणावे सामोरे. तेजोरासी निर्धारे, उपमे रहित. ऐसा हा सविता सकळांचा, ऐसा हा सविता सकळांचा, पूर्वज होय रघुनाथाचा. अगाध महिमा मानवी वाचा, काय म्हणून वर्णावी. किती वर्णावे त्याची महिमा. म्हणून समर्थ म्हणतात लोकांवर उपकार करणारा खरा जर कोणी असेल तर तो सूर्य आहे. कारण सूर्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. पूर्ण पृथ्वी ही सूर्यावर चाललेली आहे. सूर्य आहे म्हणून ही सृष्टी चालते आहे. या सृष्टीवरचा प्रत्येक जीव हा सूर्यामुळे आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय दिवस नसता अंधकार, म्हणजे दिवस नसता अंधकार, सूर्य नसेल तर काय होईल. सर्वांसी नकळे सारासार, दिवसेंविन तस्कर, का दिवा भीत पक्षी. सूर्य नसेल तर सगळ्यांची कामं थांबतात. दिवस उगवला, दिवस नसता अंधकार, दिवस उगवला नाही तर काय होईल. सर्वांसी दिवस नसता अंधकार, सर्वांसी नकळे सारासार. दिवस उगवला नाही तर सर्वत्र अंधार पसरेल. आणि मग समर्थ म्हणतात सर्वांसी नाकळे सारासार, दिवसे विन तस्कर, का दिवा भीत पक्षी. दिवस उगवला नाही तर अंधकार पसरेल, हाकार पसरेल, मग लोकांना सारासार कळणार नाही. दिवस नसेल तर समर्थांनी पुढे दिलंय दिवसे विन तस्कर, का दिवा भीत पक्षी. म्हणजे काय म्हटलंय समर्थांनी, का दिवा भीत. दिवस नसेल तर चोर आणि घुबड यांना बरं वाटेल, कारण ते रात्रीचे येतात, दिवसाचे येतच नाही. चोर जो आहे रात्रीचाच चोऱ्या करून जातो, घुबड रात्रीचाच दिसतो. मग त्यामुळे काय होईल, दिवस नसेल तर चोर आणि घुबड यांच्यासाठी ते फायदा आहे. म्हणजे त्यांना रात्र पाहिजे असते. आणि म्हणून समर्थ म्हणतात त्यांची रात्रीची कामं होतात. चोरी करायचं काम चोर हा रात्रीचाच करत असतो, म्हणजे उजेडात करत नाही, अंधारात करतो. म्हणून सूर्य आहे म्हणजे उजेड आहे, आणि सूर्य नाही म्हणजे अंधार आहे, म्हणजे चंद्र आहे. सूर्य नसेल तर सगळ्यांची कामं थांबणार. आणि म्हणून म्हटलंय दिवस नसता अंधकार, सर्वांसी नकळे सारासार, दिवसे विन तस्कर, का दिवा भीत पक्षी. सूर्यापुढे अनेक दुसरे, कोण आणावे सामोरे. तेजोरासी निर्धारे, उपमे रहित. ऐसा हा सविता सकळांचा, पूर्वज होय रघुनाथाचा. अगाध महिमा मानवी वाचा, काय म्हणून वर्णावी. मग सूर्यापुढे अनेक दुसरे, कोण आणावे सामोरे. मग कोणाची उपमा द्यावी सूर्याला. सूर्यापुढे अनेक दुसरे, कोण आणावे सामोरे. सूर्याची उपमा द्यावी. कोणाची उपमा द्यावी सूर्याला. तेजोरासी निर्धारे, उपमे रहित. मग सूर्याच्या पुढे काय आहे, सगळं फिकं आहे. सूर्याच्या पुढे काहीच सूर्या एवढं श्रेष्ठ नाही, सगळं फिकं झालेलं आहे. म्हणून सूर्य सगळ्यात महत्वाचा आहे. मग सूर्यापुढे कोणाला आणावं, त्याची उपमा कोणालाच देऊ शकत नाही. त्याची बरोबरी कोण करील, असं दुसरं कोण आणावं. कारण सूर्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. सूर्यच खरोखर समर्थ म्हणतात तेजोराशीच असल्यामुळे त्याला कुणाची उपमा देता येत नाही. कोणाची उपमा देणार सूर्याला, कोणाचीच देऊ शकत नाही. सूर्या एवढा प्रकाशित कोणच नाही. सूर्याची उपमा आपण कोणालाच देऊ शकत नाही. सूर्य एकला एक चालविती तिन्ही लोक. मग असा हा सूर्य समर्थांनी सांगितले, असा सूर्य, त्याची उपमा आपण कोणाला देऊ शकत नाही. म्हणून म्हटलं सूर्यापुढे अनेक दुसरे, कोण आणावे सामोरे. तेजोरासी निर्धारे, उपमे रहित. ऐसा हा सविता सकळांचा, पूर्वज होय रघुनाथाचा. अगाध महिमा मानवी वाचा, काय म्हणून वर्णावी. मग असा हा सूर्य, अशा प्रकारचा सूर्य हा काय आहे, सगळ्यांचाच आहे. आणि रघुनाथाचा तर तो पूर्वजच आहे.
त्याचा अगाध महिमा मानवी वाचेने कसा काय वर्णावा, कसा वर्णन करता येईल. त्याचा महिमा अगाध आहे. सूर्याचा महिमा आपल्या मानवी वाचेने ते गाऊ शकत नाही, आपण बोलू शकत नाही, एवढा त्याचा महिमा अगाध आहे. आपले शब्द सुद्धा कमी पडतील एवढी त्याची महिमा आहे. मग त्याचा महिमा आपण वाचेने वर्णन करू शकत नाही. अशा प्रकारे रघुनाथाचा जो पूर्वज आहे तो सूर्य म्हणजे सविता, आणि त्यांचं वर्णन काय करावं, काय वर्णन करणार. कारण सूर्याचं वर्णन करणं माझ्यासारख्या पामराला शक्य नाही. सूर्याचं वर्णन मी करू शकत नाही, माझ्याकडून ते होऊ शकत नाही. सूर्याचं वर्णन करणं एवढं सोपं नाही, कारण सूर्य हा वर्णना पलीकडे आहे. सूर्य हा अवर्णनीय आहे. जसं आपण म्हणतो तो परब्रह्म, तो परब्रह्म कसा आहे, निराकार आहे, त्याचं वर्णन आपण करू शकत नाही. निर्गुण आहे, गुणातीत आहे, सगळीकडे भरून पुरून उरलेला आहे. त्याचं वर्णन जसं आपण करू शकत नाही, तसं सूर्याचं वर्णन सुद्धा आपण आपल्या वाचेने करू शकत नाही. आणि म्हणून म्हटलं आहे, ऐसा हा सविता सकळांचा पूर्वज होय रघुनाथाचा, अगाध महिमा मानवी वाचा, काय म्हणून वर्णावी, काय म्हणून या वाचेने त्याचं वर्णन करावं. आणि म्हणून समर्थांनी पुढे दिलेलं आहे, रघुनाथ वंश पूर्वापर, एकाहुनी एक थोर, मज मती मंदास, हा विचार काय कळे. रघुनाथाचा समुदाव, तेथे गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्व वाग दुर्बळ मी, सकळ दोषाचा परिहार, करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर, सूर्य दर्शन घेता. तर समर्थांनी दिलंय, रघुनाथ वंश पूर्वापार, एकाहुनी एक थोर. समर्थ म्हणतात काय, तर मज मती मंदास, हा विचार काय कळे. म्हणजे समर्थ म्हणतात आम्ही सर्वच काय आहोत, मतिमंद आहोत. आपल्यासारख्या मतिमंदांना सूर्याचं वर्णन काय करता येणार. त्या रघुनाथाचा वंश पूर्वापर आहे, त्याचं वर्णन, त्या सूर्याचं काय वर्णन करावं आपण, कारण तो अवर्णनीय आहे, त्याचं वर्णन आपण करू शकत नाही. मग त्याचं वर्णन माझ्यासारख्या मतिमंदाला करणं शक्य नाही. माझ्यासारख्या मतिमंदाला त्याचं वर्णन काय करता येणार आहे, त्याचं वर्णन मी करू शकत नाही. या वाचेने मला त्याचं वर्णन करता येणारच नाही. म्हणून रघुवंश, सूर्यवंश, रघुनाथाचा वंश हा खूप पुरातन असून, समर्थांनी म्हटलंय रघुनाथ वंश पूर्वापर, म्हणजे खूप पुरातन आहे. आणि पण समर्थ म्हणतात तो खूप पुरातन आहे, पण समर्थ म्हणतात एकाहून एक थोर, तरी सुद्धा त्यामध्ये एकाहून एक थोर विभूती पुरुष होऊन गेलेले आहे, थोर पुरुष तिथे होऊन गेलेले आहेत. मज मती मंदास, हा विचार काय कळे. समर्थ म्हणतात आहे की रामदास, श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की मी तर मतिमंद आहे. एवढे मोठे महान समर्थ रामदास स्वामी आपले म्हणतात की मग मतिमंद आहे, मग आपली काय दशा आहे, आपण तर काहीच नाही त्यांच्या पुढे. मग समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणतात की मज मतिमंदास, हा विचार काय कळे. सांगितलंय श्रीरामांचे भक्त समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय, मी तर मतिमंद आहे, त्यांची थोरवी मला कशी कळेल. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की आम्ही सगळेच मतिमंद आहोत, मग सूर्याचं वर्णन काय करावं, तो अवर्णनीय आहे. आणि म्हणून पुढे दिलंय, रघुनाथाचा समुदाव, आणि आपल्या सर्वांचा समुदाव जो आहे तो रघुनाथाचा समुदाव आहे. काय म्हटलंय, तो रघुनाथाचा समुदाव आहे. आम्ही सगळे, कारण आम्ही सगळे रघुनाथाचे भक्त आहोत, श्रीरामांचे भक्त आहोत. श्रीरामांचे भक्त म्हणजे सूर्याचे भक्त. म्हणून म्हटले रघुनाथाचा समुदाव, तेथे गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्व वाग दुर्बलमी. म्हणून आमची वाणी शिणून जाते, वाणी थांबते हो, वाणीला येथे मौनत्व प्राप्त होतं. म्हणून म्हटले, सकळ दोषांचा परिहार, करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर, सूर्य दर्शन घेता. मग अशा प्रकारे समर्थाने सूर्याचं वर्णन केलेलं आहे.
म्हणून सूर्याची उपासना आम्ही केली पाहिजे, त्याला सूर्य नमस्कार घातले पाहिजेत. मग तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्यांनी रोज व्यायाम करताना 2 तरी सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. तरुण मुलांनी 100 घालावेत. समर्थ रामदास स्वामी त्यावेळी 2000 दंड मारत होते. समर्थ रामदास स्वामी किती 2000 दंड सूर्य नमस्कार ते घालत होते. अशा प्रकारे आम्हाला जर स्फूर्ती, शक्ती, सामर्थ्य जर निर्माण करायचं असेल तर सूर्याची उपासना आपण करावी. सूर्यासारखं तेजस्वी व्हायचं असेल तर सूर्याला आपण पूजलं पाहिजे, त्याची उपासना केली पाहिजे. कारण सूर्याशिवाय दुसरा कोणीही आपलं मोठं दैवत नाही. म्हणून रघुवंश आणि सूर्य हा रघुवंशाचा पूर्वज आहे. आणि म्हणून समर्थांनी इथे दिलेला आहे की रघुनाथाचा समुदाव तेथे गुंतला अंतर्भाव, मनोनी वर्णिता महत्व वाग दुर्बलमी. म्हणजे ज्या ठिकाणी समर्थ म्हणतात रघुनाथाच्या भक्तांचा समुदाव असतो तेथे माझे अंतरंग गुंतलेले असते. तेथे गुंतला अंतर्भाव, तेथे माझे काय अंतरंग गुंतलेलं असतं. म्हणून वर्णिता महत्व वाग दुर्बलवी, म्हणून त्यांचे महत्व मला मूर्ख दुर्बलाला कसं वर्णन करता येईल. माझ्यासारख्या मूर्ख दुर्बलाला ते शक्य नाही. माझ्यासारख्या पामराला एवढ्या मोठ्या विभूतीचं वर्णन करणं, या भगवंताचं, या परब्रह्माचं, सूर्याचं वर्णन करणं मला शक्य नाही. मी तर कसा आहे, मतिबंद आहे, मी तुझी थोरवी कशी गाऊ. आणि म्हणून म्हटलेलं आहे सकळ दोषाचा परिहार करिता सूर्यास नमस्कार. मग सूर्यास नमस्कार केल्यामुळे सगळ्या दोषांचा परिहार होतो. स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. आणि म्हणून सूर्यदर्शन घेतल्याने निरंतर आपली स्फूर्ती वाढणार आहे, स्फूर्ती वाढते. आणि म्हणून म्हटलंय सूर्याला नमस्कार केला तर सगळ्या दोषांचा परिहार होतो आणि सूर्यदर्शन घेतल्याने निरंतर स्फूर्ती वाढते. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने सकळ दोषाचा परिहार करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यस्तवन निरूपणाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.